मालवण येथे शिवछत्रपतींचा जो पुतळा आहे तो कोसळल्यानंतर आपण बघतोय विविध आंदोलनं करण्यात येत आहेत। तसेच अखिल महाराष्ट्रीय ब्राह्मण महासंघ जे आहे त्यांच्या वतीने देखील निषेध व्यक्त करण्यात येतोय। आता आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट मंदारजी जोशी, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। काय सांगाल दादा, आज सर्वजण निषेध करताना दिसतात, आपल्या या महासंघाच्या वतीने देखील आपण निषेध करताय, काय सांगाल? आज आपल्याला काय वाटतंय, काय भावना आहेत आज आपल्या? मालवणमध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलेला याचा आम्ही अखिल महाराष्ट्रीय ब्राह्मण महासंघातर्फे तीव्र निषेध करतोय। संपूर्ण देशभरात शिवप्रेमींमध्ये संताप आहे। आपण बघतोय की सरकार काय करतंय। सरकार आपण म्हणू शकतोय की सरकारचं दुर्लक्ष होतंय का काय, परंतु सरकारचा दोषापेक्षा टेंडरिंग जे करतायत, जे अधिकारी आहेत, जे याच्यावर लक्ष देत आहेत, माझं तर मत आहे अनेकांची मागणी आहे की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। आमचं तर म्हणणं आहे की यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। हा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयाचा यांनी खून करण्याचा प्रयत्न केलाय। संपूर्ण ब्राह्मण महासंघ या गोष्टीचा तीव्र निषेध करतोय। आम्ही बघतोय आपटे नावाचा कोणतरी शिल्पकार ज्यांनी काय हे केलंय, अशा व्यक्तीला देखील कडक शासन झालं पाहिजे। आम्ही तर म्हणतोय या आपटेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। त्यांनी लपू नये, पळू नये, कारण तुमच्यासारख्या नालायकांमुळे आमचा संपूर्ण ब्राह्मण समाज जर कधी बदनाम करायचं काम करत असाल तर ब्राह्मण समाज तुम्हाला यापुढे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आणि आम्ही देखील या ठिकाणी सांगतो की ब्राह्मण समाज देखील आपटे कुठे दिसेल त्याचं थोबाड रंगवल्याशिवाय राहणार नाही। आणि परत एकदा सरकारला देखील सांगतोय की सरकारने जागा व्हायची गरज आलेली आहे। केवळ जातीय वाद पसरवण्यासाठी अशा काही घटना घडत असतील, याला जे जे कारणीभूत असतील त्यांना येत्या 8 दिवसात ताबडतोब त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे। अन्यथा अखिल महाराष्ट्र ब्राह्मण महासंघ या ठिकाणी रस्त्यावर उतरेल आणि आपटे सारख्यांची थोबाडत आम्ही रंगवूच। परंतु या शासनकर्त्यांना देखील आम्ही सांगतोय की असल्या घटना घडून आपण काळजी घेतली पाहिजे, अन्यथा येत्या निवडणुकीत सगळ्यांना त्याचे परिणाम भोगायला लागतील, याची सरकारने काळजी घ्यावी। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की।